हे ग्लोबल वॉर्मिंग हा विषय चर्चेचा विषय आहे. मानवजातीच्या समोर सगळ्यात महत्त्वाचा विषय जर कुठला असेल तर आता ग्लोबल वॉर्मिंग आहे. आणि मग या ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करणे आणि त्याच्यावर समाधान शोधणे हा आता सगळ्या देशांचा, सगळ्या जगाचा आणि सगळ्या राज्यांचा हा प्राधान्याचा विषय झालेला आहे. आपल्या देशामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या तिघांनी मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिलं टास्क फोर्स देशामध्ये स्थापन केलं. या टास्क फोर्सचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत आणि सहअध्यक्ष 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि ग्रामीण विकास, महसूल, त्याच्यानंतर जलसंधारण, आदिवासी असे 6 खात्याचे मंत्री महोदय याचे सदस्य आहेत आणि ह्याच्यात मी सुद्धा सदस्य आहे. अशी 11 माणसांची समिती आहे आणि ही समिती राज्यातल्या 7-8 मंत्रालयाशी संबंधित हा विषय आहे. वृक्ष लागवड आणि वनमंत्रीसुद्धा याच्यामध्ये. तर हे 7-8 मंत्री खात्यांना एकत्र करून एक वाक्यता करून ही मोहीम राज्यामध्ये प्रभावीपणे पुढे न्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 लाख हेक्टरमध्ये बांबू लागवड करायची. नुसती बांबू लागवड करायची नाही तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सगळे थर्मल हे बायोमासवर चालवायचे आहेत. या सगळ्या थर्मलला बायोमास मिळवून देणे, याचबरोबर इको फ्रेंडली सस्टेनेबल मटेरियल तयार करण्यासाठी म्हणजे लोखंडाचं, ॲल्युमिनियमचं, प्लॅस्टिकचा वापर कमी करून सस्टेनेबल मटेरियलचा वापर करण्यासाठी संशोधन करणे आणि त्याचबरोबर ह्याच्याशी इंडस्ट्रीजसुद्धा उभी करणे, हे सगळे काम टास्क फोर्स करणार आहे. आणि मग ह्याचं पहिलं काम काय सुरू झालं असेल तर पहिली गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याला 7 लाख रुपये अनुदान द्यायचा निर्णय तर झालेला आहेच. त्याचबरोबर आता रिझर्व्ह बँक व्हेकल लोनला प्राधान्य देते, तसं आता बायोमासपासून पॅलेट्स आणि ब्रिकेट्स बनवायच्या कारखान्याला व्हेकल लोनप्रमाणे प्राधान्य द्यायचं काम होणार आहे. आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने बांबूचं औद्योगिक धोरण तयार करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळी इंडस्ट्री बांबूवर आधारित होईल अशा पद्धतीचं काम करायचं आहे आणि हे सगळे कामं टास्क फोर्सच्या माध्यमातून करायचे आहेत. मी माननीय मुख्यमंत्री महोदयाचं, उपमुख्यमंत्री महोदयाचं मनापासून आभार मानणार आहे की आपल्या सूचनेचा त्याने स्वीकार केला आणि या टास्क फोर्सची निर्मिती केली.